विद्यमान सरपंच आहे सन्माननीय आत्ताच कुरडे सरांनी अध्यक्षपदाबद्दल सूचना मांडली, त्या सूचनेला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. अत्याचार होऊन त्यांची हत्या करण्यात आली. अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. या घटनेचा आपण सर्वांच्या वतीने निषेध करत आहोत. त्याचप्रमाणे त्या चिमुरडीला तिच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून 2 मिनिटं आपण सर्वजण तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्या जागेवरच शांतपणे उभं राहणार आहोत. एक साथ सावधान. ओम शांति शांति. बैठेंगे, बैठ जाओ. यानंतर आपल्या गटातील जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय मंगेशांना काकडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आणि आपल्या गावचे सुपुत्र सन्माननीय जयसिंगांना पोटे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य आणि मळनगर ट्रस्ट अध्यक्ष सन्माननीय कृष्णा पोटे यांना विनंती आहे की आपण जयसिंगांना या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या विनर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सन्माननीय रामदास वेठेकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी आपल्या ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि आमचे शालेय व्यवस्थापन सदस्य सन्माननीय शैलेश भाऊ जाधव यांना विनंती आहे आपण आपल्या गावचे माजी सरपंच सन्माननीय रोहिदास वेटेकर सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय राम तसेच आपल्या शाळेसाठी नेहमी गॅदरिंगसाठी नेहमी सगळं हाताने आर्थिक मदत करणाऱ्या सन्मान आपल्या शाळेसाठी आर्थिक रूपाने शाळेला गाव सन्माननीय आपले जे बक्षीस दाते आहेत त्यामध्ये श्री जगदीश जनार्दन जाधव रामजी गाडगे व कैलासवासी बाबूजी रामजी गाडगे यांच्या स्मरणार्थ सर्व वार्षिक परीक्षेमध्ये 1, 2, 3 क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 1600 रुपयाचं पारितोषिक दरवर्षी शाळेला प्राप्त होतात. अध्यक्ष सन्माननीय किसना कोटे पारितोषिक या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षेमध्ये क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्माननीय किसना यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उषा नंदकिशोर खोटे यांच्याकडून कैलास मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. डॉक्टर किरण काकड यांच्याकडून भाषा विषयात प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दरवर्षी दिलं जातं. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. डॉक्टर साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच अनिल सुदाम दुर्गुडे सर यांच्याकडून गणित विषयामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 400 रुपयाचं पारितोषिक मिळत असतं. त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय रामदास वेठेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शोभा असते सन्माननीय शैलेश भाऊ यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तसेच सन्माननीय श्री रामदास गणपत वेठेकर विद्यमान संचालक विघ्नर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने 26,000 रुपये श्री मारुती शेठ नाना भाऊ कुटे
यांच्या स्मरणार्थ कैलास यशोदाबाई मारुती तसेच कॉम्प्युटरमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कैलासवासी विश्वास किसन गाजरे यांच्या स्मरणार्थ श्री अर्जुन किसन गाजरे यांच्याकडून 2000 माजी शिक्षक सन्माननीय रामदास शेठ गाडगे यांचा संतोष शेठ दुर्गुडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी मंगेश अण्णांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संतोष शेठ यांचा सन्मान या ठिकाणी करावा. थरार न्यूजचे पत्रकार असणारे संतोष मामा दुर्गुडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान होत आहे. मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय सुरेखाताई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या या कर्तव्यदक्ष कार्यतत्पर मुख्याध्यापिका सौ उषाताई कुटे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. तसेच आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सन्माननीय शैलेश भाऊ जाधव, रामदास शेठ जाधव, शीतलताई कुटे, मी अतिशय कौतुक करायचं आहे. स्वरूपामध्ये एक बक्षीस वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत. आपल्या शाळेमध्ये मंथन परीक्षा आपण पहिलीपासून घेत असतो. ही स्पर्धा परीक्षा आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यामध्ये स्पर्धेमध्ये कसं टिकावं, स्कॉलरशिप असेल, विविध MPSC UPSC स्पर्धा परीक्षा असतात, याची पूर्वतयारी पहिलीपासून व्हावी म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये मंथनचा स्पर्धा परीक्षा आयोजित करत असतो. यामध्ये इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी आहे स्वामिनी राम सावंत. हिने इयत्ता पहिलीमधून राज्यामध्ये 12वा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 7वा क्रमांक मिळवून आपल्या तालुक्यामध्ये प्रथम आणि केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवून अतिशय चांगल्या प्रकारचं यश संपादन केलेलं आहे. त्या विद्यार्थिनीचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान आपल्या जिल्हा परिषद पुणेचे विद्यमान सदस्य सन्माननीय मंगेश अण्णा काकडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. त्यांनी या विद्यार्थ्यांना सन्मान करावा अशी पिंपरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याचं बक्षीस वितरण समारंभानिमित्ताने या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि आपल्या पिंपरी गावच्या सरपंच सुरेखाताई वेटेकर, आमचे बंधुतुल्य असणारे मित्र आणि पंचायत समितीचे सदस्य गटनेते आदरणीय जयसिंगांना, उपस्थित कारखान्याचे डायरेक्टर आणि कायमच या विद्यालयाला मदत ज्यांची असते ते रामदास शेठ वेटेकर, खरं तर ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचं काम केलं आणि नंतर समाजकार्यामध्ये आपल्याला वाहून घेतलं असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक वेटेकर सर, किसन नाना कुटे, जालिंदरजी गाडगे, या शालेय व्यवस्थापन समितीचे असणारे अध्यक्ष प्रकाश शेठ, या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कुटे मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व उपस्थित उपाध्यक्ष कुटेताई आणि सर्वच त्यांचे सहकारी, उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्व खरं तर विद्यार्थी मित्रांनो आणि उपस्थित सर्वच पालक, खरं तर आपल्या मुलांना मिळणारं बक्षीस आणि ते बघण्याचा आनंद घेण्यासाठी आलेले सर्व पालक, मी आपल्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करत असताना दरवेळेस असं होतंय सर, मागच्या वेळेस आलो आणि बक्षीस वितरण बक्षीस द्यायचं सोडून सत्कारात वेळ गेला, मी भाषण केलं, निघून गेलो. आताही ते झालं, पण एवढं काही ना काही गडबड असती. खरं तर आमचं म्हणणं आहे पहिलं बक्षीस द्या मग आमचे सत्कार करा. कमीत कमी आपण कशाला आलोय तोच विषय मागे राहतो. असं खरं तर ज्यांना बक्षीस मिळालं त्यांना सर्वांना शुभेच्छा देत असताना आपल्या प्राथमिक शाळेचं एक चांगलं काम खरं तर आहे. मला वाटतं 100 ते 150 पर्यंत आपला पट आहे आणि कुठेही मॅडमही जरा आता शांत झाल्यात कुराडेचं राजामुळं, नाही तर त्यांचा सारखा फोन असायचा एक शिक्षक, कारण सर्व महिला असल्यामुळं काही अडचणी शाळेमध्ये येतात.
पुरुष शिक्षक असला का ती अडचण दूर होते. आणि कुऱ्हाडे सर आल्यापासून मला वाटतं जरा आता ती अडचण दूर झालेली आहे. आजच आलेत आणि योग्य टायमाला आले. म्हणजे आजचा कार्यक्रम नाही तर त्यांना ती पण ते म्हणायचे अहो कार्यक्रम असला तिथं बोलायला कोण आहे. आणि त्यासाठी मग जयसिंग अण्णांनी मला प्रयत्न केला सारखं चालला. मला लांडे साहेब म्हणजे आता मला फोन नका करू 15 ऑगस्ट झालं मी कोणतरी देतो. खरं तर खारवण्यात अडचण होती तिथे आपले शिक्षक आलाय. आपलं खऱ्या अर्थाने आता मॉडेल स्कूलच्या माध्यमातून जवळजवळ 1 कोटी रुपये आपल्या शाळेला इथे येतील ताई. आणि ती जी भिंत आहे त्याचा जो नाही वालला आपल्या मॉडर्न स्कूलमधून बंदी आली. मग आपण काय केलं एक क्रीडांगण म्हणून एक ते आहे किसन दादा ते आलते प्रकाश शेठ वगैरे सगळी मंडळी तुमचे तर त्याच्यातून ते टाकले ते होईल नाही होईल समजा त्यातून नाहीतर मग आपण याच्यातून करू पण ते नक्की करू. आणि तसं आपल्या तुम्हाला वाटतं गायमुखवाडीच्या शाळेला एक जवळजवळ 50-1 लाख रुपये तिथं मंजूर झाले. तिथेही शिक्षक ते याच्या हे झाले होते केंद्र प्रमुख तिथेही शिक्षक आले. म्हणजे शाळेची अडचण बऱ्यापैकी प्रमाणात मिटलेली आहेत. आणि आपल्या इथं मी पाहिलं की अंगणवाडी नंतर पहिलीच्या मध्ये गॅपमध्ये मग काही मुलं इंग्लिश मिडियमला टाकतात म्हणून आपल्या इथं KGचं काहीतरी चालू केलेलं आहे सिनियर KG. अतिशय चांगला उपक्रम आहे ज्यामुळे मुलं दुसरीकडे जात नाही. खरं तर आता ही मुलं अशी आज असा ड्रेस असं बघितलं इंग्लिश मिडियमचाच कार्यक्रम आहे असं वाटतं आपल्याला. इतकं छान खरं तर आपण सर्वांनी केलेले प्रयत्न. आणि मी मागे म्हटलो ज्यावेळेस मला वाटतं सीताराम महाराज विद्यालयाचा कार्यक्रम होता की तुमच्या गावातले लोक मंदिराकडे जेवढं लक्ष देतात तेवढंच या ज्ञान मंदिराकडे तुमचं लक्ष आहे. त्यावेळेस मी पाहिलं कितीतरी देणगीदार आहेत की ज्यांचे पैसे म्हणजे जे पैसे ठेवतात मुलांना त्यातून बक्षीस. खरं तर बक्षीस म्हणजे काय एक ऊर्जा खरं तर मुलांमध्ये तयार होते. आणि त्याच्या रक्कम किती त्याला महत्व नसतं. बक्षीस मिळणं आता एखाद्या मुलाला इथं बोलून आपण त्याला बक्षीस देतो. बाकीच्या मुलांमध्ये त्याचं एक हे होतं की अरे मला बक्षीस बाकीच्या मुलांमध्ये ती ईर्ष्या तयार होते की आपल्यालाही ते मिळालं पाहिजे. आता मी पाहिलं ह्या मराठी शाळेसाठी सुद्धा आपण म्हणजे आपल्या जिल्हा परिषद प्रधान की आपण किती जणांच्या ठेवी आहेत त्यातून बरीचशी बक्षीस म्हणजे आपल्या पिंपरीतलं एवढं कौतुक करण्यासारखं आहे की सर्व लोकांचं जसं काही गावांमध्ये आपण पाहतो फक्त मंदिराकडे लक्ष देतात शाळेची परिस्थिती वाईट असते पण इथं तसं नाहीये. इथं दोन्हीकडे म्हणजे दोन्ही मंदिरं आपण पवित्र समजलेली आहेत. आणि खरं तर हे ज्ञानाचं मंदिर आहे. याच्यातून ही जी विद्यार्थी घडणार आहे की आपल्या गावचं आपल्या तालुक्याचं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं भवितव्य यांच्याकडे आहे. आणि त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते काम तुम्ही करता अतिशय चांगल्या पद्धतीने. खरं तर सर्व ग्रामस्थांनाही धन्यवाद देतो. चांगल्या पद्धतीचा स्टाफ आहे कुठे मॅडम आता सर्व व्यवस्थित आहे. सरही आलेत. सर नव्हते तोपर्यंत जराशी अडचण होती. आता तुम्हाला काही अडचण नाही. आता तुमचं जे काम आहे इथून पुढचं ते अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही करा. तुमची कोणतीही अडचण असेल जयसिंग अण्णा आहे मी आहे सरपंच आहे सर्वच ग्रामस्थ आहेत. तुम्हाला अडचण मला वाटतं येणार नाही. आणि त्यातून आलीच एखादी तर आम्ही नक्कीच आहे तुमच्या बरोबर. कोणतंही काम सांगा फक्त आता तुमचं जे काम आहे मुलांवर लक्ष देणं मुलांना. आणि खरं तर आज कालची आपण घटना बघितली त्यामुळे माझी एक विनंती राहील शिक्षकांना पण आणि पालकांना की आपल्या मुलांवर विशेषतः मुलींवर लक्ष ठेवा. अतिशय वाईट प्रवृत्ती काही लोकांमध्ये तयार झालेली आहे ती काही जाती धर्माचंच असते असं नाही. ती एक मनुष्याची विकृती आहे आणि ती प्रत्येक गावात असेल असं नाही. आपल्या इथं चांगले लोक आहेत क्वचित पण सांगता येत नाही कधी कधी कोण असा नाराज असू शकतो. कारण आपले हे लहान मुलं आपलं खरं तर भविष्य आहे त्यांच्याकडे लक्ष द्या. आपण पुढं काय अडचण वाटली तर लगेच कुणाला घरात म्हणा किंवा गावात आता तर सरपंच तुमच्या महिलाच आहेत त्यांना कळवा. जयसिंग अण्णा आहेत किंवा बरेचसे आहेत रामदास शेट्टी सर आहेत किसन नाना आहेत कुणालाही कळवा जर असं काही दिसलं तुम्हाला. पण काळजी घ्या आणि बाकी त्यांच्याकडे लक्ष द्या. अभ्यास तर ते करतातच त्यांना थोडं खेळण्यातही हे द्या मुभा द्या. आपल्याला शक्य वेळ असेल तर त्यांच्याबरोबर खेळा. कारण मग खेळलं तर मोबाईल थोडा बंद होतो. आपण काय करतो आपल्याला वेळ नाही म्हणून आपण त्यांच्या आदत आपण पाहतो ताई आपण बोल त्यातून मग आपण जर त्यांच्याशी खेळलो आपल्याला त्यांना घेऊन फिरायला वेळ नाही खेळलो म्हणून मोबाईल देतो ते आपण बंद करूया. ज्याच्यातून मुलांचे डोळे खराब होणार नाही. लहान वयात मुलांना खरं तर मोबाईलचं म्हणजे सवय लागणार नाही. त्यासाठी काही काही गावांमध्ये आता चालू केलंय शेत किंवा 5 ते 8 असे 2-3 तास ती बेल झाली तर मोबाईल सर्वांनी मोबाईल ठेवून द्यायचे. त्या 3 तासामध्ये फक्त अभ्यास. छोटी गाव आहे समजा तुमचं गाव मोठं आहे परंतु आपण स्वयंशिस्त लावून जर तसं केलं घरामध्ये पालकांनी 1-2 तास 3 तास मध्ये ते एक आलं होतं की आपण मोबाईल पाहतो मग मुलंही मोबाईल पाहतात. बक्षीस मिळाल्यास शुभेच्छा देतो. आणि ज्यांना मिळणार नाही त्यांनी पुढच्या वर्षी मग अभ्यासात असेल खेळात असेल
चांगल्या पद्धतीचा भाग घ्या आणि ते बक्षीस आपल्याला कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करा. तुमचे शिक्षक जे तुम्हाला सांगतात त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या, कारण सर्व शिक्षक हे नेहमी आपल्या हिताचं सांगत असतात. कारण पालकांनंतर जर आपलं भलं पण विचार करत असतात तर ते आपले शिक्षक असतात. आपल्या पवित्र प्रांगणामध्ये सद्गुरू सीताराम महाराजांच्या या मंदिरामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व मान्यवर, त्याच्यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आमच्या मार्गदर्शिका वेटेकरताई, किसनदादा, या शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष, माझा सहकारी प्रकाश, सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व शिक्षक वृंद, सर्व पालक आणि बालचिमुकल्यांनी, हा कार्यक्रम कधी झालेला आहे सर? हा जो बक्षीस वितरण होणार आहे हे कार्यक्रम झालाय कधी? नाही. आपण सगळे बालचिमुकले इकडे लक्ष द्या. कितवीची मुलं आहे त्याच्यामध्ये? पहिलीच्या मुलांनी हात वर करा, ठेवा, हात खाली करा. दुसरी, तिसरी, चौथी आणि सिनियर केजी कुठे आहेत? अरे ती पुढे घ्यायची, तुम्ही ते ठेवली माग. त्यांनी काय काय सांगितलं तुमच्या लक्षात आहे का? तुमचं लक्षच नाही. तर लोक आली, बसली, सर एवढे वाजून आरडाओरडा करून तुम्हाला शांत करतायत, सगळे टीचर बसलेले आहेत. हा कार्यक्रम तुमच्या चिमुकल्यांसाठी या शाळेने, गावाने घेतलेला आहे. इथं बसलेले पालक असतील किंवा बक्षीसदाते आहेत, यांनी ह्या ट्रॉफ्या तुमच्यासाठी बनवलेल्या आहेत. बरोबर आहे का नाही? का चुकीचं आहे? असं काही मला कळत नाही. हा पण आणि नाही पण. सांगा पटापट. आहे का? प्यायला पाणी आहे का? टॉयलेट आहे का? तुम्हाला काय पाहिजे अजून सांगा मला. याच्यातला कोणता शिक्षक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं त्याचं नाव मोठे निघा. सांग पटकनी. बरं, सगळे आवडतात ना? सगळ्यात जास्त मार्क कोण सांग? हे तुम्हाला तुमचं आयुष्य घडवण्याचं काम ही मंडळी करतात. जर तुम्हाला शाळेतच नाही पाठवले तर तुमचं नॉलेज वाढेल का? नाही. मग आपले आई वडील आपल्याला चांगलं खायला मिळायला पाहिजे, आपलं चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगले कपडे मिळाले पाहिजे म्हणून कष्ट करतात. त्याच्या व्यतिरिक्त आपलं आयुष्य हे चांगलं जगलं पाहिजे हे कोण शिकवतं? तर ही शिक्षक मंडळी शिकवतात. त्या शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. तुमच्या आई वडिलांच्या पश्चात ही जी व्यासपीठावर बसलेली मंडळी आहे ना, ही आपली शाळेची इमारत, पाणी, टॉयलेट, ई लर्निंग, ज्या ज्या सुविधा तुम्हाला लागतात हे गावकरी तुम्हाला पुरवतात. त्या गावकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण आपल्या गावाच्या शाळेत जर शिकलो ना तर एक दिवस तुमच्यातला व्यक्ती, तुमच्यातला मुलगा, तुमच्यातली मुलगी ह्या व्यासपीठावर बसणार आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होऊ शकता, ह्या गावचे सरपंच होऊ शकता, उपसरपंच होऊ शकता, सदस्य होऊ शकता, पंचायत समिती सदस्य होऊ शकता, कारखान्याचे डायरेक्टर होऊ शकता. त्यामुळे ह्या शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी जर अंगीकार केल्या तर आपल्याला याचा फायदा आपल्या आयुष्यात होणार आहे. मी सरांना विनंती करतो की इथून पुढे गेलेले जे विद्यार्थी आहेत, तुमचं जर काय सद्गुरू सीताराम महाराज सभा मंडपामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा पिंपरी पेंढा आणि या शाळेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर व्यासपीठावरील आत्ताच ज्यांनी
आपलं मनोगत व्यक्त केलं ते जिल्हा परिषद सदस्य मंगेशना काकडे, आपल्या गावच्या आद्य नागरिक सुरेखाताई विटेकर, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे गटनेते या ठिकाणी जयसिंग अण्णा पोटे, विघ्नर साखर कारखान्याचे संचालक रामदास शेठ विटेकर, आपल्या गावचं भूषण आणि आपल्या गावचे सर्व विटेकर सर, उपस्थित सर्वच व्यासपीठ, समोर बसलेले पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्र आणि सर्व शिक्षक वृंद, आज खरं तर आमच्या दृष्टीनं खरं तर एक हुशार विद्यार्थ्यांच्या आणि उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप देण्यासाठी आणि त्यांना काही नाही काही त्यांच्या कष्टाचं फळ मिळावं या दृष्टिकोनातून आपण दरवर्षी हा कार्यक्रम खरं तर 15 ऑगस्टला या ठिकाणी आयोजित करत असतो. परंतु त्यावेळेला टाईम पुरत नाही आणि हायस्कूल आणि मराठी शाळा यांचं संधान बसत नाही आणि 11, 11:30, 12 वाजल्यानंतर सुद्धा मुलं, माझ्या माहितीप्रमाणे 2005 सालामध्ये खरं तर ही शाळा व्यवस्थापन समिती खरं तर जिल्हा परिषदेने या ठिकाणी आयोजित केली आणि या शाळेमध्ये 2007 सालापासून मी एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून आणि नंतरच्या काळामध्ये शिक्षकप्रेमी म्हणून या ठिकाणी प्रत्येक वर्षी किंवा 2 वर्षांनी या शाळेमध्ये जी शाळा व्यवस्थापन समिती निवडून येते त्यांच्या वतीनं खरं तर एक शिक्षकप्रेमी म्हणून निवडला जातो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला माझा या ठिकाणी नाव घेतलं जातं आणि मी त्या ठिकाणी 19 वर्ष काम या ठिकाणी करीत आलेलो आहे. हे करत असताना खरं तर हायस्कूल चालवणं फार सोपं आहे, परंतु जिल्हा परिषद शाळा चालवणं फार अवघड आहे. आज आपल्या सर्वांना माहिती की आपण मातीच्या गोळ्याला जसा आकार देतो त्या पद्धतीने खरं तर या मुलांना आकार देण्याचं काम एक शिक्षक वर्ग करीत असतो आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम खरं तर शाळा व्यवस्थापन समितीचं असतं आणि अर्थाने या शाळेतून शिकली पाहिजेत आणि पुढे चांगल्या पद्धतीनं मोठी झाली पाहिजेत या दृष्टिकोनातून आमचा सर्व शाळा व्यवस्थापन समितीचा प्रयत्न असतो. त्यामध्ये शाळेला ज्या ज्या गरजा असतील त्या गरजा देण्याचं काम खऱ्या अर्थानं आमची शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकरी मंडळी आणि पालक मंडळी करत असतात आणि हे करत असताना कुठल्याही पद्धतीचं शाळेमध्ये राजकारण येणार नाही किंवा राजकारणापासून अलिप्त ही शाळा राहील अशा पद्धतीचं नेहमीच आम्ही या ठिकाणी काम करीत आलेलो आहे. आणि आज एका गोष्टीचा मला सारसा अभिमान आहे की गेल्या काही दिवसापासून या शाळेमध्ये राजकारण येतं का काय किंवा या शाळेला उतरती कळा येते का काय अशा दृष्टिकोनातून खरं तर माझ्या मनामध्ये काही विचारांची घालमेल या ठिकाणी चालू होती. परंतु हे करत असताना काही दिवसापूर्वी थोडे गैरसमज या शाळेला झाले पण, परंतु हे करत असताना या शाळेवरती राहायचं का नाही राहायचं, या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये राहायचं का नाही राहायचं अशा पद्धतीचे विचार खरं तर प्रकाशाने आमची सगळं शाळा व्यवस्थापन समितीचं या ठिकाणी घालमेल चालू होती. परंतु ह्या गावाला एक संस्कृती, ह्या गावाला एक इतिहास आहे. चांगलं काम म्हटलं तर त्या ठिकाणी सगळं गट तट राजकारण सोडून सगळी मंडळी एकत्र येतात आणि त्यातलंच उदाहरण म्हटलं तरी जयसिंगांना रामदास शेठ असतील किंवा आमचे कुराडे सर असतील, झालेले गैरसमज खरं तर खऱ्या अर्थानं बाजूला सोडून आमच्या जयसिंगरावांनी 8 दिवसापूर्वी प्रकाशला सांगितलं की काही झालं तरी मी कुराडे सरांना पुन्हा सोमवारी या शाळेमध्ये आणण्याचं काम करीन आणि निश्चितपणानं
आजच कुराडे सर खऱ्या अर्थानं हे आपल्या शाळेमध्ये रुजू झाले आणि खरं तर आमचं सर्वच शेट सर्वांचंच या ठिकाणी ऊर भरून आलेलं आहे की आपण आमच्या मुलांसाठी किंवा आपल्या गावासाठी किंवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही पद्धतीचा हेवे दावे न बाळगता आपण सर्वजण सगळ्या विचारांनी एकत्र आला आणि आम्हाला ज्या माणसाची गरज होती त्या माणसाला खऱ्या अर्थानं जयशिंगराव तुम्ही इथं आणायचं काम केलं. मी आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं जयशिंगरावांना धन्यवाद देतो. त्यांना या वेळेला आपण सर्वांनी त्यांच्या विचाराचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांना धन्यवाद द्यायचे. आणि काही अडचण नाही जयशिंगराव.